नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, बघा सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारी रक्षाबंधनसाठी जी मिशू साडी जी आहे त्या साडीवरती आपल्याला बॅकनेक कुठला बनवायचा, कपडा जो आहे तो अगदी सुळसुळीत आहे। तर तो बॅकनेक कुठला बनवायचा याचा जर प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे। तर बघा, मी पानगळा कट करून घेतलेला आहे। अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते एकमेकावरती ठेवून गळ्यावरती आणि खालच्या बाजूने दोन्ही शिलाई दिलेली आहे, बघू शकता तुम्ही। आणि गळ्यावरती छोटे छोटे कट मारून घेते, ज्यामुळे काय होईल, आपल्या गळ्याचा आकार जो आहे तो व्यवस्थित येणार आहे। तर बघा, मी आता काय केलेलं आहे, मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे पलटी मारून घेतलेलं आहे, त्यामुळे आपलं मेन फॅब्रिक जे आहे ते सव्वाशा वरती आलेलं आहे। आणि आता आपण खालच्या बाजूला सरळ शिलाई मारून घेतो आहे। आता गळ्यावरून सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे, दाब शिलाई द्यायची आहे आणि अस्तर बाहेर येणार नाही अशा पद्धतीमध्ये आपल्याला दाब शिलाई द्यायची। तर बघा, हळूवारपणे तुम्ही शिलाई देऊ शकता, जेणेकरून आपला कपडा जो आहे तो अस्तरचा बाहेर दिसणार नाही, कारण आपला जो साडीचा ब्लाऊजचा जो कपडा आहे तो अगदी सुळसुळीत आहे, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित शिलाई करायची आहे। बघा, मी आता काय करते, तर साईडच्या बाजू ज्या आहेत त्या शिलाई मारून घेतलेल्या आहेत आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। तर आता दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने रेडी केलेली आहे। तर बघा, आपला पानगळा जो आहे तो एकदम रेडी झालेला आहे। आता आपण याच्यावरती काय करणार आहे, तर लेस लावून घेणार आहे गळ्यावरती। तर बघा, गळ्यावरती आकार येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर गळ्यावरती लेस ज्यावेळेस आपण गळा बदलून टाकतो किंवा गळ्यावरती कोपरा येतो त्यावेळेस आपल्याला तिथं थोडीशी चून पाडायची आहे, प्लेट पाडायची आहे लेसला, आणि लेस व्यवस्थित स्टिच करून घ्यायची आहे। तर बघा, लेसवरती मी डबल शिलाई मारते, त्यामुळे काय होईल, तर आपली लेस जी आहे ब्रॉड आहे, व्यवस्थित बसण्यासाठी आपल्याला डबल शिलाई मारायची आहे। तर अशा पद्धतीने आपला पानगळा रेडी झालेला आहे। आता आपण बॅक पार्टला डिझाईन करण्यासाठी बघा मी काय केलेलं आहे, अस्तरचा 1 ते 1.5 इंचाची एक पट्टी काढलेली आहे। गळा जो आहे तो आपल्याला गळ्याची रुंदी मोजून घ्यायची आहे। तर गळ्याची रुंदी जी आहे ती मी काय केलेली आहे, 6.5 भरली होती, तर ती काय केली, 8 इंचाची पट्टी काढलेली आहे। एक्स्ट्रा 1 ते 1.5 इंच घेतलेला आहे कपडा, आणि मेन फॅब्रिकचा सुद्धा जो कपडा आहे तो पण तेवढाच घेतलेला आहे। आता काय करते, मी ह्या दोन्ही कपड्याच्या एका साईडला थोडीशी दुमड टीप टाकलेली आहे, कपडा थोडासा दुमडलेला आहे। तर बघा, आता काय केलेलं आहे, आपण पायपिंगची लेस जी असते ती लेस घेतलेली आहे आणि अस्तरच्या कपड्यावरती आपण ती लेस ठेवून त्याच्यावरती एका कडेवरून शिलाई मारत आहे। तर बघा, जेवढी पाहिजे तेवढी आपल्याला लेस घ्यायची आहे आणि साईडला 1.5 इंच कपडा आहे तो सोडून द्यायचा आहे, ज्यामुळे आपली लेस जी आहे ती आपली सुई खाली सापडणार नाही, त्यासाठी आपल्याला कपडा थोडासा एक्स्ट्रा सोडायचा आहे साईडला। तर बघा, आता त्याच्यावरती मेन फॅब्रिकचा कपडा ठेवलेला आहे आणि कलटी मारून घेतलेला आहे, बघू शकता, आणि दाब शिलाई द्यायची आहे, जेणेकरून आपल्या लेसचा वरचा भाग जो आहे तो दोन्ही कपड्याच्या आतमध्ये गेलेला आहे, आणि त्याच्यावरून बघा दाब शिलाई देते आहे। आता काय करायचे, दुसरी सुद्धा बाजू जी आहे कपड्याची ते आपल्याला पॅक करून घ्यायची आहे। तर साईडच्या बाजू नाही पॅक केल्या तरी चालतात। तर बघा, आता काय करायचे, गळ्यावरती आपल्याला हा जो आपण पार्ट रेडी केलेला आहे तो गळ्यावरती आपल्याला अटॅच करायचा आहे। तर साधारणतः आपल्या शोल्डरपासून 4 इंचावरती आपल्याला खडूनी मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती ती पट्टी जी आहे ती आपल्याला अटॅच करून घ्यायची। तर बघा, तुमच्या गळ्याची रुंदी जेवढी असेल त्याच्यापेक्षा 1 ते 1.5 इंच एक्स्ट्रा आपल्याला ही पट्टी लावायची आहे, जेणेकरून आपला गळा पसरला तरी असं टाईट होणार नाही। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जादा थोडंसं सोडायचं आहे। तर बघा, मी जोपर्यंत पट्टी जोडत आहे तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बेल आयकॉन चिन्हसुद्धा दाबा, ज्यामुळे काय होईल की
ज्यावेळेस मी असेच नवनवीन व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत मिळून जाईल. तर बघा आता ही पट्टी लावल्यानंतरसुद्धा मी काय केलेलं आहे, एक बो तयार केलेला आहे कपड्याचा आपल्या आहे ब्लाऊजच्या, आणि तो सुद्धा आपण काय केलेला आहे त्याच्यावरती अटॅच केलेला आहे. गळ्याच्या अगदी मध्यभागी आपल्याला अटॅच करायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने आपला गळा रेडी झालेला आहे. याच्यावरती मी एक पॅच बसवलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.